संघ मालकांच्या वतीने त्याचबरोबर जी कॅश बक्षीस होते ती आपण या ठिकाणी देतो. नवनाथ राऊत यांच्यासाठी देखील 500 रुपये आहेत. सगळ्या संघ मालकांचं सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. संपूर्ण टीमचं अभिनंदन. सामन्याला होते सुरुवात आजच्या दिवसातील कॉलबॅकच्या तरारातील शेवटची अंतिम मॅच आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात आणि ऐकूयात पहिल्या डावाचं समालोचन आदरणीय नरेश चिडोमे सर. धन्यवाद उत्तम सर. आपल्या सर्वांचं स्वागत. खेड तालुक्यातील खेळाडूंसाठी पर्वणी ठरलेली स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग. मी आयोजकांचं मनापासून कौतुक करतो. किरण तात्या कड, उद्योजक खराबवाडी, त्याचबरोबर खेड तालुक्यातील एक माजी खेळाडू, प्रसिद्ध खेळाडू, एक जबरदस्त फटका. पहिला चेंडू इनसाइड आउट डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 असेल की 6 या चौकार. पहिल्याच चेंडूवरती डाव्या हाताचा फलंदाज आयकॉन अनिकेत ताकवण्याचा अत्यंत जबराट हल्ला. तर किरण तात्याकड, त्यांच्याबरोबर सरपंच राहुल दादा पानमन यांचं मोठं सहकार्य या स्पर्धेला प्राप्त होतंय. मयूरजी मुंगसे, त्यांचा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे आणि रासेकाडाची वाडी संघ निश्चित खुश असणार आहे. कोणाला कोण खुश होणार नाही आपला संघ पुढे जातोय म्हटल्यानंतर. तर वाईडसाठी रेफरल कॉल आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा हा रेफरल आहे. अगदी पहिल्याच षटकामध्ये ते DRS घेत आहेत वाईडसाठी. आणि मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की वाईडसाठी घेतलेला DRS हा बऱ्यापैकी विरोधात जातो. सक्सेसफुल होण्याचा रेट खूप कमी असतो. पण इथे बघायचे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने पुन्हा एकदा वाईडसाठी DRS कॉल केलेला आहे. तर सुभाषजी बिरतवडे, त्यांच्याबरोबरच संदीपजी रौदळ, पप्पूजी मुंगसे, ही सातत्याने ही स्पर्धा यशस्वी करणारी फौज आहे. राहुल दादा पानमन, खेड तालुक्यातील प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं निश्चित प्रकार सहभाग असतोच, आयोजनामध्ये सहभाग असतो. त्यामुळे क्रिकेटसाठी हे व्यक्तिमत्व सातत्यानं प्रयत्न करताना आम्ही बघितलेलं आहे. त्यांचे जवळचे मित्र जे मला नेहमीच बरोबर दिसायचे ते या स्पर्धेमध्ये आज जवळपास 4 दिवस झालेले आहेत, ते काही या ग्राउंडवर दिसले नाहीत. सन्मान्य रवी शेठ नाणेकर, गणेश शेठ पडवळ या मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठ होते आणि स्थान आपण ओटू कॉम्बो फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. रेफरल सक्सेसफुल. धावफलकावरती 4 धावा. अनिकेत ताकवणे. यास हो काय शॉट आहे. लांब लचक, अत्यंत दूरवरती रस्त्याच्या पलीकडे ठोकलेला षटकार. अनिकेत ताकवणे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. अनिकेत ताकवणे ठोकतो कुठं तो चेंडूला, तर तो चेंडू त्याच्या बॅटवरती आल्यानंतर चेंडूलाच पंख फुटतात आणि जातो सीमारेषेच्या बाहेर. अत्यंत कडक षटकार ठोकलेत. एक इनसाइड आउट, दुसरा लॉफ्टेड स्ट्रेट. दोन्ही कलात्मक, दोन्ही तंत्रात अगदी परफेक्ट शॉट. परत एकदा धावफलकावरती 10. षटक पहिलं सुरू आहे. या कापला चेंडू. इथे शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. अतिशय सुंदर स्लाइस केला इथे चेंडूला. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि असा चेंडू दिसला का चेंडूचं मुंडकं कसं कापायचं हे अनिकेत ताकवणेला चांगलं माहिती आहे. धावफलकावरती 14. रिव्हर्स अटेम्प्ट, 4 रन. बॅट वरती चेंडू, चेंडूवरती 4 धावांची मोहोर. ठसठसीत 4 धावा. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. गाडी 6व्या गिअर मध्ये त्याने सुरू केली.
पहिलं षटक सुरू आहे, 18 धावा. आणि आता गाडीला फेरारीची चाकं लागलेली आहेत. सुसाट वेगानं सुटलेली गाडी आपण मैदानामध्ये बघतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक अजून सुरूच आहे. अनिकेत ताकवणे 3 चौकार 1 षटकार. फुल टॉस बॉल इथे अडवला जाण्याची शक्यता आहे. धाव घ्यायची आहे आणि पूर्ण देखील होईल. एका धावेबरोबर 19 वरती पोहोचतोय स्कोअर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 फॉर लॉस ऑफ नो विकेट. ही पहा धावफलक 19 वरती पोहोचलेला आहे. खराबवाडीच्या बाजूने आता गोलंदाजी सुरू होईल. पहिल्या षटकामध्ये अनिकेत ताकवणेनं जबराट फलंदाजी केलेली. जय एंटरप्राइजेस चाकण 19. ओम साई भांबोली विरुद्ध जय एंटरप्राइजेस असा सामना मैदानामध्ये आपण बघणार आहोत. यस 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 इथे कड लागली, छेड काढली चेंडूची आणि शिक्षाही लगेच त्याला मिळाली. अनिकेत ताकवणे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. ओम साई भांबोली संघ मैदानामध्ये फलंदाजी करता, क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळतोय. ओम साई ग्रुपचे अध्यक्ष संघाचे मालक आहेत. शिवसाई ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ निघाडे, मोरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविभाऊ कड, हे 3 संघ मालक आज टीमला जबरदस्त सपोर्ट करतायत. तर दुसऱ्या बाजूला आपण टीम बघतोय जय एंटरप्राइजेस संघ मालक इरफान भाई पठाण, जय एंटरप्राइजेस संघ मालक अमोल शेठ आवटे, हॉटेल चुलांगण दत्तवाडी. संघ मालकांचं मनापासून धन्यवाद. भरपूर आम्ही कौतुक करू, अभिनंदन करू सगळ्या संघ मालकांचं ज्यांनी 12 टीम्स या स्पर्धेला दिलेल्या आहेत. आणि या 12 संघांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील हा रणसंग्राम आपल्या समोर उभा राहिलेला आहे. संघ मालक हे स्पर्धेचे बॅकबोन असतात. खरं तर मोठी किंमत ते मोजतात खेळाडूंना या स्पर्धेमध्ये संधी देण्यासाठी. त्यांना बदल्यात 1 रुपया परत मिळणार नाहीये. यस हो व्हॉट अ शॉट, नो लुक शॉट. मनगटाच्या साह्याने फिरवला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. मनगटातली कला काय असते हे रणजित सिंहने जगाला दाखवलं. रणजित सिंह भारताचे पहिले कसोटीपटू आहेत, मात्र ते भारतासाठी एकही सामना खेळले नाही. त्यांचं करिअर इंग्लंडमध्ये सुरू झालं, इंग्लंडमध्येच संपलं आणि त्यांचं करिअर संपल्यानंतर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झालं. 23 धावा धावफलकावर. ते ज्यावेळेस असे मनगटाने फटके खेळायचे ना, इंग्रज लोक वेडे व्हायचे. 10,000 हजार लोक त्यांच्या मॅच पाहायला गर्दी करायचे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, नो बॉल इथे टाकला जाईल. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 23 वरून 24 धावा. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट असेल. गोलंदाज शुभम शेळके. शिरूर तालुक्यातील शुभम शेळके एक आश्वासक खेळाडू. अनेक खेळाडू तालुक्यातून पुढे येत आहेत. रणजित फराटे, निलेश इंगवले, शुभम शेळके, कुणाल खोड नंतर संपूर्ण राज्यभर शिरूर तालुका गाजवत आहेत हे खेळाडू. या सुंदर फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू खाली निश्चित नाही. आणि 1 टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खरावी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
वरती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रणजित सिंहची चर्चा आपण करत होतो. शुभम शेळके परत एकदा तयार आहे आपल्या गोलंदाजीसाठी. 2 चौकार या षटकातून आलेत. मात्र एक महत्वाचा गडी सुद्धा इथे बाद केलेला आहे. अपील 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 जोरदार आहे. मात्र पंचांवरती त्याचा परिणाम कुठलाही नाहीये. निर्धाव चेंडू असेल हा. धावफलकावरती 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये इथे सुरू आहे. रणजित सिंह असे फ्लिक करायचे. त्यापूर्वी लोक काय करायचे की एकतर मागे जाऊन डिफेन्स करायचे किंवा पाठीमागून चेंडू सोडून द्यायचं. फ्लिक हा कोणाला माहीत नव्हता. इथे फटका खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा प्राप्त होतील. धावफलकावरती 30 धावा. इंग्लंडमध्ये रकानेच्या रकाने भरून यायचे वर्तमानपत्राचे. जणू काही मनगटामध्ये बॉल बेरिंग बसवलेलं आहे काय अशी सुद्धा शंका काही पत्रकारांनी उपस्थित केली रणजित सिंहच्या. ते असे मनगटी फटके खेळायचे. या सुंदर फटका लॉफ्टेड ऑफ हवेमध्ये चेंडू आणि 6 धावा इथे प्राप्त करतायत. शानदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. एका गड्याच्या मोबदल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. ज्या प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल टिपलाय त्यांना विनंती आपण व्यासपीठ होत्या 100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जाते. शिंदेनगरीचे उपसरपंच आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राहुल शेठ पानमंद साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं बक्षीस त्या प्रेक्षकांना आपण देऊन सन्मानित करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. 2 षटक संपलेली आहे. 36 धावा धावफलकावरती. ताबडतोड सुरुवात. अनिकेत ताकवणे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावफलकाचा संख्येचा वेग काहीतरी कमी होईल. मात्र तो बिलकुलही मंदावलेला नाहीये. मैदानामध्ये चेतन चिंचकर 6 चेंडूमध्ये 16. अजय राजपूतला अजून स्ट्राईकला पहिल्यांदाच तो आलेला आहे. सलामीचा फलंदाज आहे. मात्र 12 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला होता. चेतन चिंचकर नॉन स्ट्राईक एंडला आता सामना करेल गोलंदाज सोमनाथ गायकवाड. यस व्हॉट अ शॉट. काय सुंदर चेंडूला कड काढली. हलकीशी फुंकर घातली चेंडूला आणि चेंडू एका धावेसाठी जातोय. 37 धावा धावफलकावरती. चेतन चिंचकर स्ट्राईक एंडला येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या या खेळाडूंनी पुणे जिल्हा गाजवलाय. आंबेठाण खेड तालुक्यामध्ये आपल्या गुणवत्तेची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. चेतन चिंचकर ग्रामीण भागातील खेळाडू आहे. या ठिकाणी ज्या प्रेक्षकांनी सर बाहेर झेल टिपला त्यांच्यासाठी आयोजक सन्माननीय किरण तात्या कड पाटील यांच्या वतीनं 100 रुपये आणि शिंदेनगरीचे उपसरपंच राहुल शेठ पानमन साहेबांच्या वतीनं 100 रुपये. म्हणजे बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपलाय त्यासाठी तब्बल 300 रुपये. पहिला 2 रुपये किरण तात्या कड पाटील 100 रुपये. राहुल शेठ पानमन साहेब 100 रुपये. तब्बल 300 रुपयांचं बक्षीस आहे ज्या प्रेक्षकांनी बाहेर झेल टिपलाय त्यांच्यासाठी. ओ टू कॉम्बॉक्स. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. चेतन चिंचकर होईल बाद. नवीन फलंदाज विशाल निकम संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय. 37 वरती दुसरा फलंदाज जय एंटरप्राइजेस चाकण संघाने गमावलाय. कॉलबॅक वरून मधून सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी ही मॅच दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे आणि दोन्ही तगड्या टीम आहेत. अजिबातही गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नाही. संघ मालकांनी सातत्याने चांगले आयकॉन या संघांमध्ये निवड केलेले आहेत. अनिकेत ताकवणे, चेतन चिंचकर, तर दुसऱ्या बाजूला आपण शुभम शेळके आणि ऋतिक गजर यांना बघतोय. एक अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातला खेळाडू, एक पुणे जिल्ह्यातला आयकॉन आहे शिरूर तालुक्यातला, तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातला दौंड तालुक्यातला आणि सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ तालुक्यातला खेळाडू. यस हो बॅकफुट पॉइंटला टन चेंडू घेत असताना चढवला गेला, पास दिला गेला तडव्यांकडे. 1 धाव इथे प्राप्त होईल.
फलंदाज विशाल निकम आणि अजय राजपूत ही जोडी मैदानामध्ये 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय आणि विशाल हे दोघेही चाकांचे बिनीचे शिलेदार आहेत, तगडे फलंदाज आहेत. सोमनाथ गायकवाडचा सामना करेल. स्क्वेअर कट करायचा होता, कड बाहेरची आणि अजय राजपूत बाद. धक्का तिसरा. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळतंय. मागच्या या षटकामधून 2 विकेट लागोपाठ म्हणता येणार नाही, मात्र या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले सोमनाथ गायकवाडला. ओम साई बांबोली संघ पहिल्या 2 षटकामध्ये 36 खर्च केल्या होत्या, तर या षटकामध्ये चांगलं षटक राहिले. फक्त 2 धावा फक्त 2 धावा आणि 2 फलंदाज सोमनाथ गायकवाडनं बाद केलेले आहेत. ठीक, या ठिकाणी आपण पाहतोय जे इंटरप्राइजेस चाकण संघाचे संघमालक जे इंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय इरफानभाई पठाण यांच्या या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या समेत रासेगावचे युवा उद्योजक सन्माननीय अमित शेठ डावरे पाटील उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न संघ मालकांचं आणि युवा उद्योजक साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमक्स. एकोणीस दुसऱ्या षटकामध्ये 17 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती होत्या, तर तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा. काय गोलंदाजी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. इथे वाईडची घोषणा येणार आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. वाईड साठी DRS कॉल आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा हा कॉल आहे. फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू आहे. रेफरल सक्सेसफुल. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये देखील एक DRS घेतला होता आणि तोही यशस्वी झाला होता. शुभम शेळकेने पुन्हा एकदा यशस्वी झालेला आहे. लेंथ बॉल अत्यंत प्रभावी. इथे जोरदार अपील आहे, मात्र फलंदाज बाद. मोठा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. अडोतीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. 2 षटकामध्ये 36 होत्या. चौथं षटक सुरू आहे. 38 धावा आहे. धावफलक एकदम थांबलेला आहे, फ्रीज झालाय, गोठलाय धावफलक.
प्रचंड वेगाने वाहणारा धबधबा नायगारा, जगातला सगळ्यात मोठा धबधबा आहे, तो सुद्धा गोठतो. बर्फ होतं धबधब्याचं, इथे धावफलकही तसाच झालाय, तो गोठलेला आहे. आता कुणीतरी फलंदाजाने गरम करायला पाहिजे, बर्फ थोडा वितळला पाहिजे, तर धावफलक पुढे सुरू जाईल. 38 धावा, 5 गडी बाद. शुभम शेळके अत्यंत प्रभावी गोलंदाजी. लेंथ बॉल इथे उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा चेंडू. वाईडची घोषणा येते पंचांकडून. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 39, 5 गडी बाद 39. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात. याबरोबरच उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. अपील इथे केलं जरूर, मात्र अपिलामध्ये फारसा उत्साह नव्हता, आत्मविश्वासही नव्हता. अपील फेटाळले पंचांनी. धावफलकावरती 39, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू शुभम शेळकेचा. या अगोदरचं षटक होतं शुभमचं, थोडंसं मागणं ठरलं होतं. 17 धावा तिथे आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये कमबॅक करताना अत्यंत सुपरियर बॉलिंग त्याने टाकलेली आहे. 4 चेंडू टाकताना एक वाईड आलेला आहे, त्यामध्ये 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. 40 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू असताना एक गडी बाद केला होता त्याने. व्हेरी फर्स्ट बॉल शुभ इथे त्याने अनिकेत ताकवणेला बाद केलं होतं. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीवरती चेतन चिंचकरने असा जमके हल्ला चढवला होता. परत एकदा शुभम राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर अलगद बाहेर जाणारा चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजासाठी निर्धाव असेल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये ज्या जास्तीत धावा खर्च केल्या होत्या तो अनुशेष इथे भरून काढलाय. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. पुढे सरसावत हलकासा लॉफ केला चेंडूला, लॉंग ऑफला. एका धावेची भर पडू शकते तिथे. 41, 5 गडी बाद 41. 4 षटकांचा खेळ संपला. कुठे 2 षटकामध्ये 36 आणि कुठे 4 षटकामध्ये 41. 5 धावा आल्यात फक्त 12 चेंडूमध्ये मागच्या. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. वाडेकर 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 2 षटकं आता शिल्लक राहिलेली आहेत आणि फलंदाज मोस्ट ऑफ 7व्या 8व्या 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. विशाल निकम संघनायक आज मोठी जबाबदारी पेलू शकलेला नाही. ब्रिजेश चौधरीने सकाळच्या सामन्यामध्ये धमाके करून दिले होते, इथे मात्र त्याच्या बॅटमधून धावा मिळाल्या नाहीत. आज अजय राजपूत देखील खूप लवकर बाद झाला, कुठलाही मोठा फटका न खेळता बाद झाला. तर 2 आयकॉन जरूर प्रयत्न केले दोघांनी, मात्र छोट्या इनिंग राहिल्या. अनिकेत रोडे आणि चेतन चिंचकर, अनिकेत ताकवणे आणि चेतन चिंचकर दोघांच्या इनिंग छोट्या राहिल्या. आक्रमकता त्याने जरूर दाखवली होती. दोघांच्या फलंदाजीच्या जोरावरती आपण पाहिलं होतं इथे जय एंटरप्राइजेसने बनवल्या होत्या धावा 36 पहिल्या 2 षटकामध्ये. जसे आयकॉन संपले तिथून पुढे धाव फलक एकदम असं म्हणतो ना आपण की नोव्हेंबरमध्ये एकदम हिरवं झाड असतं आणि डिसेंबर संपेपर्यंत झाड उघडं बोडकं होतं, पानगळ होते, तशी पानगळ झालेली आहे. हा परत फेब्रुवारी आला की मग झाडांना पालवी फुटते, तर तशी पानगळ झालेली आहे. आणि आता पालवी फुटणार का, यास फुटलेली आहे. षटकार इथे बघायला मिळेल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. रेफरल होतोय फलंदाजांकडून. DRS कॉल केला जाईल. क्षेत्ररक्षकांनी घेतलेले दोन्ही DRS सक्सेसफुल ठरलेले आहेत. इथे चेंडू कमरेच्या उंचीच्या वर आहे का हे तिसरे पंच ठरवतील. त्यांच्याकडे निर्णय पाठवला जातोय मैदानावरच्या पंचांनी. तर तो फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू सांगितलेला आहे, मात्र तो जर कमरेच्या उंचीच्या वर असेल तर तो नो बॉल होऊ शकतो. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू आहे. रेफरल अनसक्सेसफुल. तर DRS संपलेले आहेत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे फलंदाजी करणाऱ्या संघाचे DRS संपलेले आहेत. भारत आणि बांगलादेश आज चॅम्पियन ट्रॉफीचा 1 डे सामना आहे.
बॅकफूटवरून उचललाय चेंडू आणि तिकडे एक क्षेत्ररक्षक असणार आहे. तर बांगलादेश संघ 176 धावा त्याने 41 ओव्हरमध्ये 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. चांगला प्रयत्न इथे 1 धाव प्राप्त होऊ शकते. धावफलक 50 वरती पोहोचतोय. 5 गडी बाद 50. सोमनाथ गायकवाड या अगोदरचं षटक सोमनाथचं यशस्वी षटक होतं. फक्त 2 धावा आणि 2 फलंदाज बाद केले होते सोमनाथनं. तर इथे आपण बघतोय सोमनाथ गायकवाड या षटकामध्ये देखील 10 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत आणि गडी बाद करताना यश आलेलं नाहीये. यष्टीरक्षण अतिशय जोरदार सुरू आहे आणि संघमालक कैलासभाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप आणि रविभाऊ कड, अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस यष्टीरक्षकाला जाहीर झालेले आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 गडी बाद 53. जो धावफलक 3-4 षटकामध्ये पूर्ण थांबला होता तो कुठेतरी या षटकामध्ये थोडासा सुरू राहिलेला आहे, चालू झालेला आहे. आता शेवटचं षटक आहे. म्हणजे एकदम उन्हाळ्यामध्ये उघडं बोडकं पडलेलं झाड आता त्याला थोडीशी पालवी आलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये बहर येतो का, फळं येतात का हे बघायचंय. शेवटचं षटक ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचं षटक इथे टाकलं जाणार आहे. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी आजचे बर्थडे बॉय सन्मान्य राजू पडवळ यांना वाढदिवसाच्या पहिल्यांदा आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून एक बक्षीस आलेले कुणाल शिवेकरसाठी विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे कुणाल शिवेकरला. कुणाल शिवेकर या अगोदरच्या षटकामध्ये देखील प्रभावी गोलंदाजी राहिली होती कुणालची. शेवटच्या षटकामध्ये कुणालला आणलेले धावफलकावरती 55. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक इथे सुरू आहे. एक जबरदस्त टीम आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 36 धावा होत्या. त्यावेळेस असं वाटलं होतं की आता स्कोअर मोठा होईल, मात्र आपण बघतोय इथे अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळतंय. चेंडू उंच आकाशामध्ये उडवला होता, क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. धावा मिळतील 2. धावफलकावरती 57 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कल्याण रेखे आणि साहिल राऊत ही जोडी मैदानामध्ये आहे. कल्याण रेखे स्ट्राईक एंडवरती 7 चेंडूमध्ये 13 धावा कल्याणने बनवलेल्या आहेत. कुणाल शिवेकर गोलंदाजी मार्कवर. लेंथ बॉल सरळ बॅटनं 6 धावा. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकार षटकार 63 धावा 5 गडी बाद. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा 4. 1 टप्पा मैदानामध्ये कुणाल शिवेकर स्लॉग ओव्हर्स मध्ये धमाका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
शेवटचं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती 14 धावा या षटकातून येत आहेत. चांगलं षटक ठरलेलं आहे. मध्ये 2 षटकांमध्ये धावा नव्हत्या. पाने गळाली होती, फांद्या तुटल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पालवी या दोन्ही फलंदाजांनी धावफलकाला फोडलेली आहे. 16 धावा या षटकामधून कुणाल शिवेकरला 69 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कल्याण रेखे 10 चेंडूमध्ये 25 धावा. अत्यंत मोक्याच्या क्षणी अत्यंत सुंदर इनिंग कल्याण रेखेकडून आपण पाहिली. 10 चेंडू खेळला, 250चा स्ट्राईक रेट राहिलाय कल्याण रेखेचा. विशेष म्हणजे त्यापैकी या षटकामध्ये 16 ठोकल्यात. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि धावफलक राहील 70. 5-6 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 70. इथे जय एंटरप्राइजेस चाकण तर ओम साई शेलू भांबोली संघासाठी विजयासाठी 71 धावांचं लक्ष आहे. ओम साई ग्रुपच्या अध्यक्ष संघाचे मालक आहेत कैलासभाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप, रविभाऊ कड अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान. यांच्या संघाला बनवायच्या आहेत 71 धावा. तर तिकडे इरफान भाई पठाण आणि अमोल शेठ आवटे, जय एंटरप्राइजेसचे मालक इरफान शेठ पठाण, तर हॉटेल चुलांगण दत्तवाडीचे मालक अमोल शेठ आवटे यांचा संघ 70 धावांपर्यंत रोखेल का ओमसाई शेलू भांबोली संघाला. एक तगडी मॅच. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पास 12 धावांची सरासरी राखायची आहे. त्यामुळे ही गोष्ट तेवढीशी सोपी देखील नाही आहे. मात्र या मैदानाच्या मागच्या 4 दिवसांचा इतिहास बघितला तर फार अवघड देखील नाहीये. इथे 72 धावा सकाळी ज्या डिफेंड झालेल्या आहेत त्या सर्वोत्तम स्कोअर आहे. 72 धावा ज्या डिफेंड झालेल्या आहेत, लोएस्ट स्कोअर. त्यामुळे असं पण गाजणार तसं पण गाजणार, दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात. ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप, माननीय पहिलवान रविभाऊ कड, अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान. ओम साई 11 शेलू भांबोली.
खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची अंतिम मॅच इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि खरं तर रोमहर्षक रंगतदार लढती आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी या मैदानात पाहिल्या. कॉलबॅकचा थरार देखील आपण सगळ्यांनी या मैदानात रंगताना पाहिला. तर शेवटच्या अंतिम मॅचची सेकंड इनिंग आता इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. ओम साई 11 शेलू बांबोली या संघाला आपण पाहिले तर 71 धावा विजयासाठी बनवायच्या 70 बनवल्या गेल्यात. या सामन्यात जो संघ विजेता ठरेल तो संघ थेट सुपर 8 साठी तो इथे मात्र पात्र होणार आहे. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होणार आहे तो संघ आपल्या स्पर्धेचा निरोप घेताना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक महत्वाची मॅच आपण पाहतो, एक महत्वाचा सामना तो देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळेल. 70 बनवल्या 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची आणि सलामीची जोडी मैदानावरती पहिलं षटक गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिले तर इथे मैदानात टाकला. रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय अशोक शिंगाडे पहिलं षटक इथे आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्गावरती करतोय. का स्थानिक खेळाडूकडनं पहिल्या षटकाची सुरुवात इथे आपल्याला मैदानात होताना पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय खराबवाडीचा गोलंदाज अशोक शिंगाडे इथे आपल्याला पहिलं षटक तो मात्र करताना पाहायला मिळेल. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तो देखील मात्र पाठवलाय सागर दरेकरच्या बॅटमधून. मुंबई पोलीस साहेबांच्या बॅटमधून षटकार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड होती. संघाचं खातं मैदानात खोललं गेले. टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर ओपन होतं आणि सागर दरेकर आपलं देखील वैयक्तिक खातं तो इथे खोलताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. गॅप मोठा क्षेत्ररक्षक दूरवरतून तिथे आपण पाहिलं तर चेंडूचा पाठलाग करेल परंतु चेंडू मात्र चाल सीमा पार चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यूडीचे एक षटकार एक चौकार एक टॉट बॉल 3 चेंडूवरती 10 धावा इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत सागर दरेकरच्या बॅटमधून. रिव्हर्स स्विच इट उलटा पुलटा सागरच्या बॅटमधून चेंडू मात्र चाल सलग दुसरा बॅक टू बॅक चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. संघ मालक सन्मान्य कैलास भाऊ निकाडे अध्यक्ष शिवशाही ग्रुप अध्यक्ष मोर्या प्रतिष्ठान रविभाऊ कड आणि आजचे बर्थडे बॉय राजूभाऊ पडोळ यांच्या वतीनं कोणत्याही खेळाडूंना लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 2000 रुपयांचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात पारितोषिकांचा वर्षाव या टीम वरती या टीमच्या खेळाडूंवरती आपण पाहतोय. गॅप मध्ये चेंडू केलाय सागरच्या बॅटमधून आउटफील्ड वेगवान प्रयत्न केला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र जाईल सलग तिसरा लागोपाठ 3 रो एका पाठोपाठ एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. तब्बल 5000 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकांना प्रत्येकी 5000 रुपये. 31 चेंडू आणि 53 धावांचा केला तो पाठलाग. ओम साई 11 शेलू बांबोली धावांचं होतं पाठलाग. बक्षिसांची खैरात पारितोषिकांचा वर्षाव इथे खेळाडूंवरती आहे. पुढे सरसत फटका मिडॉनला अडवलाय चेंडू तिथे आपण पाहिलं तर एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं अशोक शिंगाडीच्या पहिल्या षटकात आल्यात 18 धावा. षटक क्रमांक संपेल पहिलं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 धावा. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. आणि विजयासाठी 53 धावा देखील आपण पाहिलं तर बनवायच्यात. रिक्वायर्ड रन रेट 10.60 इथे आपण पाहतो मैदानावरती पहिलं षटक संपलं आणि बनवलं गेलात धावफलक होती 18 धावा.
अनेक बक्षीदाते या स्पर्धेसाठी आपण पाहतो, अनेक दानशूर दाते पुढे येत खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेला विशेष सहकार्य करतायत. प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक, चषक सौजन्य, मॅन ऑफ द सिरीज, बाईक, संघांना किट, यूट्यूब लाईव्ह आणि सगळ्या खेळाडूंसाठी आकर्षक कॅपचं सौजन्य, हे फार मोठे बक्षीदाते देणगीदार या स्पर्धेसाठी आपण सातत्यानं पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 18 धावा. प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपये बाळासाहेबजी कडलक साहेब, दिशा उद्योग समूह. द्वितीय क्रमांकाला 81,000 रुपये शुभम पेट्रोल डेपो पहिलवान विकीदादा बाळासाहेब पांजरे यांच्या वतीनं आहे. तर तृतीय क्रमांकाला 61,000 रुपये संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, माजी सरपंच तथा माजी चेअरमन खरावाडी श्री हनुमंत अनंतराव कड पाटील आणि वाळद नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मनोहरदादा पोखरकर यांच्या वतीनं तृतीय क्रमांकाला 61,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला 61,000 रुपये उद्योजक तुकाराम शेठ केरू शिलवणे आणि माजी उपसरपंच घरावाडी ज्ञानेश्वर नारायण शिळवणे यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाला 61,000 रुपये आपण पाहतोय. फटका खेळलाय, चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती 19वा विजयासाठी 29 चेंडू आणि बनवायच्या 52 धावा. 52 रन ट्विन 29 बॉल, 29 चेंडू 52 धावा. इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 19 धावा धावफलकोत आहे. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना तो देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू होता आणि तिथे एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमा पार. सागर दरेकरच्या बॅट मधून येतोय कणकणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 23 धावा धावफलकोत आहेत. 28 चेंडू आणि बनवायच्या 48 धावा. सागर दरेकर 7 चेंडू 22 धावा. यावेळीचा चेंडू होता पुढे सरसावत सागर दरेकर इज दी ऑन फायर. डीप लॉंग ऑन, चेंडू मात्र चाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. क्रमांक 2 धावफलक 29वा 29. 27 चेंडू आणि बनवायच्या 42 धावा. ऐकून अनिकेत ताकवण्यावरती चढवला हल्ला. रिव्हरचा प्रयत्न होता, बॅटचं टॉप एज आणि तिथे मिळेल एक सिंगल, परंतु चुकी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. बॅकअप साठी धनराज कोरे तिथे आपल्याला पाहायला मिळतात. अजय राजपूतला आपण पाहतोय, अशोक शिंगाडेला आपण पाहतोय, धनराज कोरेला आपण पाहतोय, साहिल राऊतला आपण पाहतोय, कल्याण रेकेला आपण पाहतोय, मोहित लोखंडेला तुम्ही पाहताय, विशाल निकुमला आपण पाहताय, ऐकॉन अनिकेत ताकवणे, ऐकॉन चेतन चिंचकर, ब्रिजेश चौधरी या खेळाडूंना आपण या संघात पाहतोय, या टीम मध्ये पाहतोय. आणि तोच संघ इथे आपण पाहिलं तर जय इंटरप्राइजेस चाकण हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इरफानभाई पठाण, अमोल शेठ आवटे यांच्या मालकीची टीम. बॅटच्या आतील काढा, चेंडू मात्र खेळलाय. साहिल राऊत वेगानं चेंडूवरतील अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर. धावफलकोती स्कोर कार्ड होती 31 रन 31 धावा त्या मात्र धावफलकोत्या आहेत. शेवटचे 25 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. शेवटचे चेंडू देखील आपण पाहिलं तर शिल्लक आहेत. 31 धावफलकोत आहेत. विजयाचं समीकरण इथे आपण पाहिलं तर बदललं गेलंय. 25 चेंडू आणि बनवायच्या 40 धावा. प्रेक्षकांना सांगू इच्छितो उद्या सुपर 8चा थरार आहे. उद्या आणि परवा सुपर 8चा रंगतदार थरार देखील आपण पाहणार. 8 संघ 8 टीम या स्पर्धेत आपल्याला सुपर 8 खेळताना पाहायला मिळतील. टीव्ही अंपायर कडे मागणी केली, टेक्नॉलॉजीचा वापर केला. थर्ड अंपायर इथे चेक करतील आणि त्यानंतर काय निर्णय असेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत.
31 धावा धावपल होत आहेत. 25 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय टीव्ही अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. तिसरे पंच चेक करतायत शुभम गाडेसर. थर्ड अंपायर इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील आणि जसा निर्णय येईल तसं इथे सांगितलं जाईल. प्रत्येक दिवशी आपण प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅट आपण पाहतोय आणि प्लेअर ऑफ द डे च्या बॅटचं सौजन्य करणारे प्रसादान स्पोर्ट्स देवाचे आळंदीचे सोमनाथ शेठ गायकवाड, SK स्पोर्ट्सचे सोमनाथ शेठ कारले, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत, OV स्पोर्ट्स राजकुनगरचे सर्व मंगेश शेठ गायकवाड, तर AV स्पोर्ट्स तिनवाडी राजकुनगरचे कुमार अक्षय शेठ सुतार, या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. नॉट आउट तिसरे पंच शुभम गाडेसर कळत आहेत. नॉट आउट फलंदाज आपण पाहिलं तर इथे सुरक्षित असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16.00 च्या सरासरीनं बिनबाद 32 धावा. ही पहा 24 चेंडू आणि 39 धावांची गरज देखील आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहे. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतोय विशाल निकुम संघाचा कॅप्टन संघनायक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं संपलीत 32 धावा. षटक क्रमांक 3 करेल विशाल निकुम. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपण पाहिले तर बॉल बॉक्सचं सौजन्य देणारे श्री उत्तम शेठ माताळे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज आणि शिंदेगावचे उद्योजक सन्मान्य हिरामन शेठ केंदळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेत जेवढे चेंडू लागतील तेवढ्या चेंडूंचं सौजन्य अर्थात तेवढ्या बॉल बॉक्सचं सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांच्याकडनं पाहतोय. खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. 32 धावा धावपल होत आहेत. 2 षटकं संपलीत. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्यात 39 धावा. अनेक सौजन्य करतायत. जसा वेळ मिळेल आपण प्रत्येकाचा नामोल्लेख या स्पर्धेच्या वतीनं करतोय. प्रत्येकाचं फार मोठं विशेष सहकार्य या स्पर्धेला देखील आपण पाहिलं तर लाभलेलं आहे. 24 चेंडू 39 धावा. ओरपी चेंडू होता पुढे टाकण्याचा प्रयत्न. टिपलाय सुटलाय. प्रयत्न चांगला होता. असं वाटलं की काही वेळ टिपलाय की झेल, परंतु तिथे आपण पाहिलं तर झेल सुटलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 33 धावा धावपल होती. 23 चेंडू 38 ची गरज. सागर दरेकर 11 चेंडू 31. ऋतिक गजर 2 चेंडू 2 धावा. एक शांत संयमी बॅटिंग करताना तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मागील मॅच मध्ये आपण त्याचा विध्वंसक पाहिलाय. 8 चेंडू तब्बल 38 धावांची बेधुंद खेळी करत तो इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. तो बॅटर ऋतिक गजर तो इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आयकॉन 23 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहेत. विशाल निकुम कॅप्टन टू आयकॉन ऋतिक गजर. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या अतील काढा चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जायला धावपल होती. 34 धावा 34 रन. लॉस ऑफ 0 विकेट. 2.2 षटकं इथे आतापर्यंत टाकले गेलीत. 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 37 धावा. सागर दरेकर बॅटिंग करते कॅप्टन टू कॅप्टन. 11 चेंडू 31 मध्ये सागर खेळतोय. परंतु विशाल निकुम कमबॅक करेल का? बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळतील. दोनही संघाचे कॅप्टन एकमेकांच्या समोर आहेत. संघनायक आमने सामने. विशाल निकुम टू सागर दरेकर. गोलंदाज टू फलंदाज. फुल ऑफ लेनचा चेंडू होता. सरळ बॅटनं समोर केला. स्ट्रेट टू द ग्राउंड. जमिनीच्या समांतर एक चांगला फटका इथे आपण सागर दरेकर कडनं पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल होते. म्हणजे पहिल्या 2 षटकं थोडीशी ताबडतोब बॅटिंग आपण पाहिली. मोठमोठे फटके आले. षटकार चौकारांचे फटाके आपण पाहिले. परंतु त्यानंतर एक शांत संयमी क्रिकेट या जोडीकडनं आपण पाहतोय. कॅप्टन आयकॉन 3 चेंडू खेळले 3 धावा आल्यात. विशाल निकुमच्या षटकात जोखीम घेताना पाहायला मिळत नाही.
यावेळचा चेंडू होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तिथे ऋतिक गजरचा फसला आणि तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू या षटकातील, 4 चेंडू टाकले, 3 धावाला, चांगलं कमबॅक विशाल निकुमकडनं आपण पाहतोय. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतो मिडॉन मधून डीप लॉंग ऑनला, तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक तिथे 3ऱ्या क्रमांकाच्या प्रगतीपथावरती आहे. 36 बनवल्यात तर विजयासाठी बनवायच्यात 19 चेंडू 35 धावा. रिक्वायर्ड रन रेट 11.5 आहे. 36 बनवल्यात, 35 धावांची गरज. यावेळीचा चेंडू होता, मोठा प्रहार, या फटक्यांची गरज होती आणि तोच फटका खेळतोय महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस. सागर दरेकरच्या बॅटमधून डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरच्या डोक्यातून टोकलाय उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. शेवटचे ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 29 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवल्या गेल्यात 42. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. सामना आपण पाहिलं तर शेवटच्या काही चेंडूंपर्यंत आलाय. मॅच रोमर्सचे काय, मॅच रंगतदार आहे. जर 1-2 विकेट आल्या, एखादं चांगलं षटक आलं तर जय इंटरप्राइजेस चाकणचा संघ कमबॅक करेल, मॅच मध्ये येईल, पुनरागमन करेल, वापसी करेल आणि तोही संघ सुपर 8ला पात्र ठरताना पाहायला मिळेल. परंतु आज शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आज काहीतरी वेगळं करावं लागेल. इतरांपेक्षा जे विजयासाठी करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करून एक हटके विजय संपादित करावा लागेल. जय इंटरप्राइजेस चाकणला तर ओमसा 11 शेलू बांबोली संघाला. 18 चेंडू 29, 3 षटकात आल्यात 42. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 29 धावा. ऋतिक गजर 5 चेंडू 4 धावा. सागर दरेकर 13 चेंडू 38 धावा. यावेळचा चेंडू होता, फटका खेळलाय ऋतिक गजर. चेंडू मात्र पाठवेल थेट व्यासपीठावरती, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. बॅटिंग ऋतिक गजर कडनं आपण पाहतोय. 6 चेंडू 10 धावा. इम्प्रेस करतोय हा खेळाडू. लागोपाठच्या 3 षटकारांना ऋतिक गजरला 5,000 रुपये. संघ मालक सन्मान्य कैलास भाऊ निकाडे, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर मोरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य रविभाऊ कड पाटील आणि त्याचप्रमाणाचे बर्थडे बॉय सन्मान्य राजूभाऊ पडवळ यांच्या वतीनं ऋतिक गजरच्या लागोपाठच्या 3 षटकारांना 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. मॅच बॉल येत असेल तर टाका, नाही तर नवीन चेंडूवरती सामना सुरू होईल. 48 धावा धावपल होत आहेत. 17 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावफलक 48 धावा. 4थं षटक आपण पाहिलं तरी ते प्रगतीपथावरती आयकॉन अनिकेत ताकवणे, तो आयकॉन ऋतिक गजर. आयकॉन टू आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. सामना रोमर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. सगळे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 17 चेंडू 23 धावा. कॉलबॅकचा थरार, जिंकणारी टीम सुपर 8ला. 17 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. ऋतिक गजरनं आक्रमण केले, त्याच्या बॅटमधून आलाय एक मोठा षटकार. वन्स अगेन चेंडू हवेत खेळलाय.
सेल टिपला कॅप्टन विशाल निकुमना विकेट चोल पतन तर आयकॉन ऋतिक गजर आउट. आली शानदार भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी युवा उद्योजक यॉन्स कडून दमदार विकेट. 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायचा 23 धावा. सामना रोमहर्षक मॅच रंगतदार उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल कोण बाची मारेल आणि तिथे देखील आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच रोमहर्षक मॅच रंगतदार 48 धावा. एक गडी बाद. षटकार आल्यानंतर विकेट येते. फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. ऋतिक गजर बॅक टू दी पव्हिलियन. फलंदाज आउट. फलंदाज थोडासा निराश होतोय थोडासा नाराज होतोय. मॅच बॉल आला नाही त्यानंतर नवीन चेंडू आला आणि त्या चेंडूवरती त्याला आपली विकेट गमवावी लागते. सोळा चेंडू आणि 23 धावांची गरज आपण पाहतोय. एक गडी बाद 48. षटक क्रमांक 4 तर बॅटिंग साठी आयकॉन शुभम शेळके इथे आपण पाहतो मैदानावरती. यावेळेचा चेंडू त्या पॉइंटला खेळलाय. चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतायत. 15 चेंडू 22 धावा. अनिकेत ताकवण्याचं एक महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. ज्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती ती विकेट आपल्या संघाला मिळून देतो. पहिला ब्रेक थ्रू पहिली विकेट आयकॉन अनिकेत ताकवणे तो इथे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 49 धावा धावपल कोत आहेत. 15 चेंडू आणि बनवायच्या 22 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. सागर दरेकरच्या बॅट मधून चेंडू गॅप मध्ये सीमा रेषा पार टिप स्क्वेअर लेगला सागरच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मैदानावरती सुरू. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो. विकेट किपर कडे जाईल. पंच कळतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू देखील आपण पाहिले तर येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. एक गडी बाद 54. 14 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. शेवटचे 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक गडी बाद 54 धावा. त्या मात्र धावपल कोत आहेत आणि पुन्हा एकदा आपण पाहिले तर सामना रोमहर्षक सामना रंगतदार इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 खेलेंगे और जीतेंगे ब्रीदवाक्य उरशी बाळगत KTPL 2025 चा प्रचंड मोठा थरार तो देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते. लाखो रुपयांची बक्षीस फार मोठी वैयक्तिक पारितोषिक. यावेळेचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. अनिकेत ताकवणे आयकॉन कमबॅक करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला अर्थ जय इंटरप्राइजेस चाकण या टीमला मॅच मध्ये घेऊन येतोय. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. एक गडी बाद 54. षटक क्रमांक 4 शेवटचे 13 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. सुपर 8 ला कोण पात्र होईल. कोणता संघ सुपर 8 खेळेल तर कोणती टीम या स्पर्धेचा निरोप घेईल तो देखील सामना इथे आपण पाहतोय. 13 चेंडू 17 धावा. 17 धावा 13 चेंडू. यावेळेचा चेंडू होता. अपील फार मोठं आपण पाहतो मैदानावरती. पंच कळतात एक डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सलगचे 2 डॉट बॉल. सलग बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपेल धावपल कोती. एक गडी बाद 54 तर विजयाचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स.
12 चेंडू आणि 17 धावांची गरज आपण पाहतो विजयाचं समीकरण. 1 गडी बाद 54 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, झेल टिपलाय, मोहित लोखंडे टेकन, व्हेरी गुड कॅच. आयकॉन शुभम शेळके इथे मैदानाच्या आतमध्ये होईल झेल बाद. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. 2 आयकॉन इथे आता परतताना पाहायला मिळतात. डगआउट कडे आपण पाहिलं तर महत्वाच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट सामन्यात आपण पाहिलं तर आयकॉन इथे आपल्याला परतताना पाहायला मिळतात. 11 चेंडू आणि बनवायच्यात 17 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचलात. 2 आयकॉन बाद झाल्यानंतर सामन्यात आपण पाहिलं तर इथे रंगत वाढताना पाहायला मिळते. 11 चेंडू 17 धावांची गरज, 2 गडी बाद 54. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय विशाल निकुमनं पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक केलं, मॅच मध्ये छान आणली. आणि अनिकेत ताकवण्याचे शेवटचे काही डॉट बॉल या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा संघाला घेऊन येताना पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू होता, तिथे पुन्हा एकदा डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार, सामना अजूनही संपला नाही. अनिकेत भैया ताकोने पाठोपाठ विशाल निकुम कॅप्टनने केले कमबॅक. यावेळीचा चेंडू होता, हवेत उडवलाय, झेल टिपलाय, टेकन, व्हेरी गुड कॅच. अनदर विकेट गॉन. राहुल कदम बॅक टू द पवेलियन. विकेट. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. सामन्यात रोमहर्षकता, सामन्यात रंगतता, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात, परंतु बॅटिंग साठी आपण पाहिले तर उतरत आहेत. पसैदान स्पोर्ट्स शॉपी देवाच्या आळंदीचे ओनर सोमनाथ गायकवाड आता बॅटिंग साठी मैदानात उतरत आहेत. यावर्षीची आळंदी प्रीमियर लीग गाजवली आणि आता इथं बॅटिंग साठी आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. 3 गडी बाद 54 धावा. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 9 चेंडूत 17 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे विजयासाठी आहेत. या षटकात 2 विकेट आल्यात. आयकॉन शुभम शेळके, त्यानंतर एक टॉट बॉल, त्यानंतर राहुल कदमला देखील इथे आपण बाद होताना पाहतोय. 9 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. मॅच रंगतदार आहे. सगळे आपण पाहिलं तर या मॅच कडे लक्ष देऊन आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांच्या देखील आता उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, कोण बाजी मारेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू होता, आणखीन एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि 17 धावा. सामना अजूनही संपला नाही. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार, मॅच होती कुठे आणि सामना आलाय कुठे. 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. यावेळीचा चेंडू होता, फटका तर खेळलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, परंतु चेंडू मात्र जाईल. पसैदान स्पोर्ट्सचे ओनर सोमनाथ गायकवाड यांच्या बॅटमधून फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. सोमनाथ गायकवाड इथे आपण पाहिलं तर आक्रमण करतायत, हल्ला चढवत आहेत. एक डॉट बॉल आला, परंतु त्यानंतर इथे आपण पाहिलं तर एक षटकार टोकताना पाहायला मिळत आहेत. सोमनाथ गायकवाडकडे ती क्षमता आहे, तो दमखम आहे आणि ते प्रयत्न इथे मैदानी करताना पाहायला मिळते. या फटक्याची गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला, तो फटका सोमनाथ गायकवाडने खेळलाय. 7 चेंडू 11. यावेळीचा चेंडू होता, पॉइंटला पुन्हा एकदा बंदुकीतून सुटाई गोळी, त्या वेगाने चेंडू मात्र जाईल. सोमनाथ गायकवाडच्या बॅट मधून चौकार. ताऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
गडी बाद 64 पाचवं षटक संपले. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 7 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 7 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. पहिल्या 4 चेंडूवरती एकही धाव आली नाही, परंतु सोमनाथ गायकवाड जसा मैदानात आला एक षटकार, एक चौकार टोकला आणि मॅचचं समीकरण बदलून टाकले. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात ओम साई 11 शेलू बांबोली संघाला 7 धावा. सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक या मॅच कडे लक्ष देऊन आहेत, कारण का टोळ्यांची पार न फेडणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारी मॅच, तर हृदयाला धडधड धडधड करायला लावणारी मॅच इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओम साई 11 शेलू बांबोली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जय इंटरप्राइजेस चाकण. या 2 संघात रंगलाय महामुकाबला, कॉलबॅकचा थरार. डुवाडाची मॅच आहे. विजेता संघ सुपर 8ला, पराभूत टीम या स्पर्धेचा निरोप घेताना पाहायला मिळेल, या स्पर्धेच्या बाहेर पडताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 संघ या स्पर्धेचा निरोप घेताना पाहायला मिळेल. 4था संघ कोणता ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. 6 चेंडू 7 धावा. स्वर्गीय कैलासवासी नंद भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबत चिकवाळी तो संघ आपल्या स्पर्धेच्या बाहेर पडलाय. माऊली उद्योग समूह मामाबाचे बैलगाडा संघटना खेड तालुका हा संघ स्पर्धेच्या बाहेर पडलाय. जाकमाता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स शिरोली संघ मैदानाच्या बाहेर पडलाय. तर 4था संघ कोणता ते इथे आपल्याला पाहायचं आणि टीपलाय झेल, विकेट चोल पतन, फलंदाज आउट, फलंदाज बाद. शानदार भेट. टेक्नॉलॉजीचा वापर केला तो तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिले तर मागणी केली, तर अंपायर चेक करतायत झेल पकडलाय की नाही या गोष्टींच्या. अमर साठे सर, हा झेल पकडलाय की नाही ते आपण पाहिलं तर तिथे चेक केलं जाते. त्यामुळे फलंदाज आउट असेल की नाही, हा बाउंड्री लाईनला ना ते चेक केलं जाते. ओके, थर्ड अंपायर चेक करतील का. हॅलो, अगोदर जरी एखादा क्षेत्ररक्षक सीमारेषेचा स्पर्श करत असेल किंवा बाहेर जात असेल आउट, तरी तो मैदानामध्ये येऊन परत कॅच घेऊ शकतो, तो कॅच व्हॅलिड असतो. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज आउट आहे, फलंदाज बाद आहे. सागर दरेकर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळेल. तर सागर दरेकरची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर आपण पाहतोय वैभव कोळेकर, तो देखील आपण पाहिलं तर इथे आता मैदानात आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत, 5 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, सामना आवडला असेल तर प्रेक्षक एकदा जोरात टाळ्या वाजवा. मॅच अजूनही दोन्ही बाजूला आहे. एखादी विकेट आली, 1-2 डॉट बॉल आले तर जय इंटरप्राइजेस चाकण संघ मॅच मध्ये कमबॅक करेल आणि एखादा मोठा फटका आला, चौकार षटकार, तर बॅटिंग करणारी टीम ओम साई 11 शेलू बांबोली हा संघ देखील आपण पाहिलं तर मॅच वरती एक मजबूत घट्ट पकड तो मात्र निर्माण करताना पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावा. 4 गडी बाद 64 धावा. शेवटचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदानात सुरू आहेत. वैभव कोळेकर तो मात्र बॅटिंग साठी इथे मैदानात आलाय. याही खेळाडूकडे षटकार टोकण्याची धमक आहे. जेडपी चषकात आपण पाहिले, परंतु इथे आता काय करेल समोर गोलंदाज याच तालुक्यातील मोहित लोखंडे. यावेळेचा चेंडूचा फटका तर खेळलाय, एकदा पण पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मात्र नकार कळवलाय. सोमनाथ गायकवाडनं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. शेवटचे 4 चेंडू
आणि बनवायच्या 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच मध्ये रोमहर्षकता रंगतता प्रचंड मोठी आहे, कारण का सामना देखील आपण पाहिलं तर इथे कॉल बॅकचा थरार 2 आडायची मॅच. एक रंगतदार रोमहर्षक सामना इथे आपण पाहतो मैदानावरती. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 6 धावा. गोलंदाजी करणारा संघ की फलंदाजी करणारी टीम, मॅच आणि क्रिकेट दोन्ही बाजूने पाहिलं जातं, त्यामुळे इथे कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न. सोमनाथ गायकवाडला डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 4 गडी बाद 65 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. मॅच प्रचंड चुरशीची आपण पाहतोय. 3 चेंडू 6. सोमनाथ गायकवाड, वैभव कोळेकर, तर गोलंदाजीच्या मार्कवरती चाकणचा मोहित लोखंडे. शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावा. फुल टॉस चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. एकदा पडून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी होईल तोपर्यंत मिळतात 2 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार. उत्कंठ आपण पाहिलं तर इथे शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. मोहित लोखंडे टू सोमनाथ गायकवाड. सोमनाथ गायकवाड 5 चेंडू 12. विजयासाठी बनवायच्या शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार. 2 चेंडू 4. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय. एकदा पडून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेख आणि तिथे बॅटर रनआउट. फलंदाज धाव बाद. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. क्रॉस झालंय की नाही ते चेक केलं जाते. कोणता बॅटर स्ट्राईक वरती असेल, कोणता बॅटर आउट असेल, या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025चा प्रचंड मोठं घमासान आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती सामना आलाय, परंतु या चेंडूचा डिसिजन आपण पाहिलं तर इथे अजूनही पेंडिंग वरती आहे. तिसरे पंच काय निर्णय कळतील ते देखील आपण पाहणार आहोत. 2 चेंडू 4 धावांची मॅच. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आलाय. कॉल बॅकचा थरार प्रचंड रंगलाय, रंगतोय. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहतोय कॉल बॅकच्या रडती इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. चित्त थरारक क्षण या स्पर्धेचे आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सामना येऊन टेपलेला आहे, परंतु काय निर्णय असेल ते देखील आपण इथे मैदानी पाहणार आहोत. सगळ्यांच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. नॉन स्ट्रायकर आउट. नॉन स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहिलं तर तिथे बाद होईल आणि तो देखील इथे आपल्याला आउट होताना पाहायला मिळेल. वैभव कोळेकर, तो मात्र होतोय रनआउट, धाव बाद. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. 1 चेंडू 3. सामना कुठे जाईल? एका बाजूला शेलू बांबोली तर एका बाजूला चाकण. कोण मात्र होईल विजेता आणि कोण पात्र ठरेल सुपर 8ला, की मॅच टाय होईल आणि होईल सुपर ओव्हर. 1 चेंडू 3 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. सोमनाथ गायकवाड स्ट्राईकला, गोलंदाज मोहित लोखंडे. 1 चेंडू 3. यावेळीचा चेंडू होता, सर्व बॅटनं समोर केला. एकदा पडून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण आणि मॅच टाय. सामना बरोबरीत, स्कोर लेवल. मॅच आहे अशी सुरू होईल.
सुपर ओव्हरची मॅच इथे आपल्याला आता मैदानावरती पाहायला मिळेल. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे तिथेच थांबेल. सगळे प्रेक्षक उभे राहून मॅच पाहतायत, कारण का प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी मॅच इथे आपण पाहिली. सामना सुपर ओव्हर मॅच टाय, स्कोर लेवल, सामना बरोबरीत. कॉलबॅकचा थरार खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पहिली सुपर ओव्हर. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सलामीचे आघाडीचे आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. सुपर ओव्हरचा थरार तो देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. ओम साई 11 शेलू बांबोली, तर एका बाजूला आपण पाहतोय जय इंटरप्राइजेस चाकण. या दोन संघात रंगतीये सुपर ओव्हर. सुपर ओव्हरची मॅच इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू या मॅच मधील आपण पाहणार आहोत. ऐका ना अंपायर सर, दोन्ही आयकॉन सुपर ओव्हरला एकत्र बॅटिंग करू शकत नाही, परंतु आयकॉन सुपर ओव्हरचं षटक टाकू शकतो. आयकॉन सुपर ओव्हरला गोलंदाजी करू शकतो, परंतु दोन्ही आयकॉन सोबत सुपर ओव्हरला बॅटिंग करू शकत नाही. एकच आयकॉन बॅटिंग करेल आणि दोन जर आयकॉन बाद झाला तर दुसरा आयकॉन बॅटिंगला जाऊ शकतो, परंतु जर स्थानिक खेळाडू बाद झाला तर स्थानिक खेळाडूच बॅटिंगला जाईल. आयोजक कमिटीने इथे कळवलेलं आहे. हे बघा सुपर ओव्हर सुरू होते. सलामीला फक्त आयकॉन बरोबर एक स्थानिक खेळाडू येईल. विकेट पडली, कोणती विकेट पडू द्यात, दुसरा आयकॉन आतमध्ये येऊ शकतो. 3 खेळाडू आहेत, तुम्हाला 3 सिलेक्ट करायचे आहेत. जे 3 खेळाडू या सामन्यात बॅटिंग करणार आहे, जे आउट होणार आहेत ते पुढच्या सुपर ओव्हरला बॅटिंगला येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. जो आउट होणार आहे तो पुढच्या सुपर ओव्हरला येणार नाही. मग तुम्ही तुमचा सर्वोत्तम संघ, दोन्ही संघांना चान्स आहे, जे सर्वोत्तम 3 आहेत ते निवडा. यस, दोन्ही संघांना कन्फर्म आहे. परत एकदा सांगतो, बोलत 2 मिनिट थांबा. कोणती विकेट पडली तर तिसरा सिलेक्टेड तुम्ही कोणी पाठवू शकता. तो आयकॉन असेल, तो नसेल, कोणी पाठवा. फक्त सलामीला एक स्थानिक एक ओपनर, आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी कोणी खेळा. आयकॉन गोलंदाजी टाकू शकतो. दोन्ही संघ मालकांनी पैसे खर्च केलेले आहेत, त्यामुळे सर्वोत्तम टीम खेळवा. या सुपर ओव्हरचा धडाका सुरू. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर. शुभम शेळके ऑन फायर, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. मॅचचा निकाल महत्वाचा आहे, त्याच्यासाठी आपण सुपर ओव्हर खेळवतोय आणि संघ मालकांनी पैसे खर्च केलेले आहेत, त्यामुळं तिथे कुठलंही लिमिटेशन नाही. फक्त लिमिटेशन एकच आहे की दोन्ही आयकॉन ओपनिंगला जाणार नाहीत, तिथे एक स्थानिक जाईल. जाऊया मॅचला. पहिल्या चेंडूवरती षटकार शुभम शेळके. धमाका इथे. पहिली सुपर ओव्हर. विशाल निकम गोलंदाजी मार्कवरती, संघनायक शुभम शेळके स्ट्राईक एंड वरती. मॅच टाय झालेली होती. कव्हरला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. अडवतोय. एक धाव एवाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावबाची संधी असू शकते. काय करायचंय, गोंधळलेला संघनायक. 2 धावा इथे पूर्ण होतील.
धाव फलकावरती धावा आहेत 8. संघ नायकाचा निर्णय चुकला की बरोबर, परंतु मी म्हणतोय हा निर्णय बरोबर आहे. त्याने जर नॉन स्ट्राईक एंडला मारला असता चेंडू तर आयकॉन ग्राउंड मध्ये आलेला असता. कॅप्टन थोडे हुशार नसतात, उगाच ते कॅप्टन होत नाहीत. या चांगला चेंडू, 4 रन इथे मिळतील. लोअर फुल टॉस वरती कव्हरच्या डोक्यावरून शुभम शेळके दाखवतो हिसका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाणं यांचा सनसनीत चौकार. फलकावरती आल्यात 12 धावा. खेड तालुका प्रीमियर लीग, गर्दी प्रचंड आहे ही मॅच बघायला आणि सुपर ओव्हर बघायला मिळते आपल्याला. यास्काडक मिड विकेटला चेंडू, टॉस निश्चित प्रकारे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मिळणार आहे 2 धावा आणि धाव फलक पुढे पोहोचेल 14. षटक पहिलं सुरू आहे. सुपर ओव्हर. संघ नायकानं त्याच्या स्वतःच्या हातामध्ये चेंडू सो घेतलेला आहे. ओनली 1 ओव्हर. सुपर ओव्हर. पुढचा चेंडू, स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर पॉइंटला 4 धावा. शुभम शेळके ऑन फायर. भिडू दे साऱ्या गगनात. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धाव फलकावरती 18 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 18 धावा धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करताना ओम साई शेलू भांबोली. एक जबरदस्त टीम. जय एंटरप्राइजेसचं तितकंच तगडं आव्हान आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. 18 धावा विजयासाठी 19 धावांचं आव्हान. आली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. ताकद दाखवलेली आहे. त्यामुळे एक मजबूत संघ आहे. कोणत्या 3 खेळाडूंची पसंती इथे मिळते. असं पण गाजणार, तसं पण गाजणार, असं पण गाजणार, तसं पण गाजणार. दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात. ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप. माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप. माननीय पहिलवान रवी भाऊ कड, अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान. ओम साई 11 शेलू भांबोली. सुपर ओव्हरचा थरार. मागच्या 4 दिवसांमध्ये पहिल्यांदाच सामना टाय आणि सुपर ओव्हरच्या नवीन नियमानुसार आपण ही सुपर ओव्हर. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मर्दानी मावळ्यांचा संघ आमचा क्रिकेटमध्ये बाजी मारणार. मैदानात फक्त जय एंटरप्राइजेस चाकण संघाचाच आवाज घुमणार. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय इरफान भाई पठाण, जय एंटरप्राइजेस. माननीय अमोल शेठ आवटे, हॉटेल सुलांगण, दत्तवाडी शेलगाव. जय एंटरप्राइजेस चाकण. सलामीची जोडी जय एंटरप्राइजेसची मैदानामध्ये दाखल होते. अनिकेत ताकवणे बरोबर अजय राजपूत. दोन्ही ओपनर्स. तर षटक पहिलं कोणाकडे दिलं जातंय? शुभम शेळके. बॅटिंगला देखील शुभम शेळकेला आपण बघितलं
कोणी कोणी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 3 संघ 3 खेळाडू कोण निवडायचे ते तुम्हाला सर्वोत्तम अधिकार दिलेले आहेत. फक्त एकच अट आम्ही टाकलेली आहे, एकच अट आम्ही टाकलेली आहे. ती अट कोणती आहे? नियम आधीच सांगितलेत. एकच अट, फक्त ओपनर दोन्ही आयकॉन नाही, एकच अट. बाकी तुम्ही तुमचे सर्वोत्तम खेळाडू निवडा, सर्वोत्तम खेळ खेळा. संघ मालक मी पहिलेही सांगितलंय पैसे देऊन खेळाडू आणलेले आहेत आणि संघ मालकांना इथे सुपर ओव्हर मध्ये नुकसान नको असू द्या ना. गोलंदाज जो त्यांना 11 पैकी सर्वोत्तम असेल तो ते वापरतील. मॅचला सुरू होत आहे. शुभम शेळके इथे फुल टॉस चेंडू, पहिलाच. 1 धावेवाना, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा निश्चित प्राप्त होतील. धावफलक 2 ने सुरुवात होते. 19 धावांचं लक्ष समोर आहे. 5 चेंडू 19. मॅच जबरदस्त आहे. एका षटकाचा सामना. काय मॅच झाली, टाय मॅच. दोन्ही संघांनी अभूतपूर्व खेळ केला, अद्भुत, अविश्वसनीय. यास अनिकेत ताकवणे ऑन फायर. उंच टोले जंग, सदाबहार, बारदार, रुबाबदार षटकार. धुवाधार हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. धावफलकावरती 8, 4 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध. आखूट टप्प्याचा चेंडू, नो लिफ्टिंग. 1 धावेवाना पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचा आहे तर स्ट्राईक एंड कडे थ्रो जाईल. समय सूचकता क्षेत्ररक्षकाची महत्वाची ठरली. इथे एकच धाव मिळेल. धावफलक पुढे पोहोचेल 9. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू. अजय राजपूत हा देखील ताकदवान खेळाडू आहे. निश्चित स्ट्रॅटेजी तयार होते, प्लॅन्स तयार होत आहेत, योजना आखल्या जात आहेत. भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. 3 चेंडू 10. तगडी मॅच, तगडा संघर्ष. जय एंटरप्राइजेस, ओम साई, शेलू भांबोली. यस, इथे चांगला फटका. 1 धावेवाना प्राप्त होईल. एकाच धावेवरती समाधानी आहेत दोन्ही फलंदाज. शेवटचे 2 चेंडू 9 धावा. डिसाइडर बॉल. अत्यंत महत्वाचा चेंडू. अनिकेत ताकवणे फेस करणार या बॉलला. शुभम शेळके गोलंदाजी फलंदाजी करत असताना 18 धावांचं योगदान दिलं 6 चेंडू मध्ये. आणि गोलंदाजी करत असताना यस, कडक शॉट, मात्र फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आणि अनिकेत ताकवणे बाद. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. बघू शकतो शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची आवश्यकता. वाईड नो चेंडू नाही पडला तर शेवटचा चेंडू आहे. अन्यथा पुन्हा एकदा निकालामध्ये काही बदल आपल्याला बघायला मिळू शकतात. ओम साई, शेलू भांबोली, जय एंटरप्राइजेस, चाकण. दोन्ही संघांमध्ये अत्यंत बलाढ्य लढत आहे, चुरशीची लढत आहे. शेवटचा चेंडू 9 धावा. 9 runs required to win. 1 fair delivery. एक चांगला चेंडू शेलू भांबोलीला घेऊन जाईल सुपर 8 मध्ये. आणि यस, इथे 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 शेलू भांबोली, ओम साई एंटर टू दी सुपर 8. अत्यंत चुरशीचा आजचा दिवस. कॉलबॅक मध्ये ओम साई, शेलू भांबोली संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. तर त्या अगोदर आज सकाळच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं रासे कडाचीवाडी 11 सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे.